नित्य स्वयं प्रकाशु तू ते बोलावेया देवा कैचा बेसू तुझी माया शक्तीचा डोळेला सू लागला ब्रह्मादिकाचा प्रमाणाचा बंबाळ दिवा न देखे वेदांचा मांदी मिळावा आगमा नाही घावा तुझ्या स्वरूपी आगमा नाही घावा तुझ्या स्वरूपी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अनंत ब्रह्मांड नायक जगतपालक जगत चालक सर्वात्मा सर्वेशन कृपानिधान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी माझा साष्टांग दंडवत प्रणाम. पूर्ण ब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेले पुनीत झालेले श्री क्षेत्र वांबोरी या वांबोरी ठिकाणावरून काही किमी अंतरावर असलेली महानुभाव शिक्षण संस्था या शिक्षण संस्थांमध्ये चालू दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालू असलेली शारदीय व्याख्यानमाला या व्याख्यानमालेचे अध्यक्ष परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय प्राप्तस्मरणीय ज्ञानमर्षी त्रिदंडयुक्त वैराग्यमूर्ती ईश्वर यांच्या हृदयस्थ आहे असे आम्हा सर्वांचे गुरुवर्य श्री मामाजींना माझा साष्टांग दंड प्रणाम. तसेच माझ्या गुरु निमित्ताशी माझा साष्टांग दंड प्रणाम. तसेच इथे उपस्थित असलेले सर्व संत मंत आणि बालगोपालांना दंड प्रणाम. या जगामध्ये जर कोणाचे महत्व आहे तर ते ज्ञानाचे महत्व आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनात ज्ञान असतेच मग ते कमी असो किंवा अधिक. मात्र ज्ञानाची गरज आहे आणि ते ज्ञान घेण्याचा प्रवाह लहान वयापासून सुरू होते आणि ते ज्ञान म्हणजे ज्ञान देणारा तो असतो गुरु. सर्वप्रथम कर्मराटीत गुरु असते ती आई. जीवनात खरं गुरु तोच ज्यांनी परमेश्वराचा प्रकाशाचा मार्ग दाखवला. कारण गुरूंची व्याख्या अशी की जो अंधारातून प्रकाशाकडे नेणारा गुरु श्रेष्ठता दाखवणारा. साठी कबीरदास आपल्या दोह्यात म्हणतात गुरु बिन ज्ञान न होते गुरु बिन दिशा अज्ञान गुरु बिन इंद्रिय नसले गुरु बिन बडे नशान. गुरुशिवाय 10 दिशा असल्या की कळत नाही. इंद्रियावर नियंत्रण करणे कठीण आहे. जगामध्ये प्रसिद्धी करणे कठीण आहे. गुरु आज्ञातून ज्ञानाकडे वळवणारा एक चालक असतो. चुकलेला वाट्यावर रस्ता दाखवणारा दीपक असतो आणि सर्वात मोठा या संसारातून तरण्याचा उपाय दाखवणारा एक मार्ग असतो. धर्मरक्षणाचा एक कवच म्हणजे तो गुरु. पण गुरुचे महत्व त्याच्या जवळ असल्याने त्याची सेवा केल्याने नाही व त्याचे ठाई भजन पूजन केल्याने नाही वाढत. तर त्याचे खरं पूजन कधी वाढते तर त्यांनी गुरुची आज्ञा पालन केल्यावर. तर परमेश्वर सर्व करता करविता असून तो गुरु धारण करतात. खरं तर तेही सांगू इच्छितात की अरे जीवा तुझा कल्याण गुरु माझे शिवाय नाही. म्हणून त्यांनी ही गुरु परंपरा आम्हाला दाखवली. श्री दत्तात्रय प्रभूंची गुरु आज्ञा श्री चक्रपाणी प्रभूंनी पाहिली. श्री चक्रपाणी प्रभूंची गुरु आज्ञा श्री गोविंद प्रभूंनी पाहिली. श्री गोविंद प्रभूंची गुरु आज्ञा श्री आमच्या स्वामींनी पाहिली. स्वामी ही आज्ञा 800 वर्षापूर्वी सर्व भक्तांना केली. आज्ञा नव्हे तर चक्रधरांनी स्वतः या आज्ञामाधी राहून सर्व आचरण करून दाखवले व करायला लावले. यानंतर आचार्यांनी ही धुरा सांभाळली व त्यांच्या आज्ञेला नतमस्तक होऊन भाईदेव बासांनी त्यांची आज्ञा, परत केशीराज बासांनी व त्यांची आज्ञा, परशुराम बासांनी त्यांची आज्ञा कृतव्यच केला. हेच कृतज्ञतेचे फळ आज आम्हापर्यंत पोहोचलेले आहे. ही आज्ञा श्रेष्ठ असे मी नव्हे या जगाचा पालक ही उदाहरण देऊन सांगतो की एक दिवस एक महात्माजी आपल्या शिष्यांना पाठ गोकावित होते. तर ते एका शिष्याला तो पाठ समजला नाही. तर मग गुरुजी रागारागात म्हणतात की जाय रे तू म्हैसा असे. आणि हे शब्द त्याच्या मनाला लागून तो मंदिराच्या बाहेर जाऊन तो पशुसारखा बसतो. काही काळानंतर गुरुजी त्याला बोलवतात. अरे येसी नाका आतमध्ये ये रे. मग तो म्हणतो की मी कसं येऊ कारण की माझे शिंग अडकताय. त्या गुरुजींना लक्षात आले आणि ते म्हणतात ते गुरुजी शिष्याला म्हणतात की अरे कानवडी करून आतमध्ये ये. तो आला आणि हे शब्द मनाला धरल्यामुळे त्याला सिद्धी प्राप्त झाली.
आज्ञेचे शिष्याला व त्या लुई पायीच्या लिहायला आलेल्या राजा अथवा प्रधानाला सर्व शक्तीचा प्राप्त होऊ शकते, तर यथार्थ अथवा खरं गुरूंच्या आज्ञेचे पालन केल्याने काही एक नाही मिळणार. याचं प्रत्यक्ष उदाहरण सांगायचं असलं की आपल्याला ना कुठे जगामध्ये जाण्याची गरज नाही, ना कुठे महाराष्ट्रात पाहण्याची गरज नाही, ना कुठे नगर जिल्ह्यात ऐकण्याची गरज नाही, तर आपले आश्रमाचे संस्थापक श्री गुरुवर्य मामाजी ज्यांनी संवत्सर येथे असताना कैवल्यवासी श्री मोठे बाबाजी आज्ञा पाळून आपल्या देवधर्मात स्मृती आणली आणि या पंथाचे आधारस्तंभ झाले. अहो या जगामध्ये गुरु मिळणे सोपे नाही, कारण म्हणतात की ह तन विष की बेलरे गुरु अमृत की खान, शिष्य मिले सो गुरु मिले तो भी सस्ता जान, तो भी सस्ता जान. या जगात सर्वात पालक काही असेल तर तो मीच मला घातक आहे, आणि अमृत परिसाप्रमाणे जर कोणी असेल तर तो गुरु आहे. या अन्य सिद्धांत म्हणतात अनेक जन्म गेल्यानंतर कुठेतरी आपल्याला चांगले गुरु योग्य येतात. तर एक कवी म्हणतात, स्वप्नांना बघायला वास्तव्याचे डोळे लागतात, स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागतात, यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात, आणि त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी आपल्या आयुष्यात गुरु लागतात, आपल्या आयुष्यात गुरु लागतात. म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते की आज मला ज्ञान भास्कर, ज्ञान मार्तंड ज्यांची गगनाला गवसणी आहे असे गुरुवर्य श्री मामाजींच्या सन्निधानात मी राहिलेलो आहे. धर्मी दक्ष निमित्यासनी वैराग्याचा शिरोमणी, गुणातीतचरी साधने कुशल नमितो श्री गुरुचरणी, कुशल नमितो श्री गुरुचरणी. एवढे बोलून मी माझ्या शब्दांना इथेच पूर्णविराम देतो. माझ्याकडून काही बोलताना काही चूक घडली असेल तर मायपणा करून आपण आपल्या पोटात सामावून घ्या. जय श्री चक्रधर, जय श्री महानुभाव. धन्यवाद कुशल दादा, आपण महत्वपूर्ण विषयावर या ठिकाणी विचार प्रकट केले त्याबद्दल पुनश्च आपले धन्यवाद. गुरु आज्ञा पाळून शिष्य सिद्ध पुरुष झाले, गुरु विश्वास मैशियाचा स्वामी असे उद्गारले, गुरु विश्वास मैशियाचा स्वामी असे उद्गारले. तर पुढील पुष्प गुंफण्यासाठी आमंत्रित